Good morning. This is the third lecture of topic respiration and circulation. Today we discuss next article mechanism of respiration. And this is the rough diagrammatic representation of this mechanism of respiration process. Yesterday already we see the proper definition of respiration and respiratory system of man. In definition, already we see respiration is a biochemical process or biological process in which organic food compounds get oxidized to form chemical energy in the form of ATP is called as a respiration. ही व्याख्या कालच्या लेक्चरला आपण पाहिलेली आहे. Actually this mechanism of respiration takes place by exchange of gases in between atmosphere and lungs. सभोवतालचं वातावरण आणि फुफ्फुस यांच्यामध्ये जी काय गॅसियसची देवाणघेवाण होते that here proper process is indirectly nothing but mechanism of respiration, and this process is actually cellular detailed process, hence takes place with the help of 4 steps. First step is called as a breathing. Second step is called as a external respiration. Third step is called as a internal respiration, and last fourth is called as a cellular respiration. These are the 4 steps involved in the mechanism of respiration process. We see one by one, एक एक आपण पाहणार आहोत. Today we focus only first 2 step. आज आता या लेक्चरला फक्त पहिल्या 2 स्टेप समजून घेऊया, कारण एका लेक्चर मध्ये 4 स्टेप समजून घेतल्या तर कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे किंवा डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे, आणि म्हणून आणि टाइम लिमिट असल्यामुळे आपण यातल्या फक्त पहिल्या 2 स्टेप्स व्यवस्थित समजून घेऊया. हियर फोकस फर्स्ट ब्रीदिंग स्टेप. ब्रीदिंगला मराठीत आपण काय म्हणतो? श्वासोच्छवास. हवा आत घेणे, हवा बाहेर सोडणे. ही जी काय शॉर्टकटची मेथड आहे याला मराठीत श्वासोच्छवास, इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ब्रीदिंग. Here, actually, this breathing process consists intake of air. That is nothing but inspiration. Inspiration. And then immediately expel out air. आणि लगेचच हवा बाहेर टाकली जाते. That is called as a expiration. Meaning here, 1 inspiration plus 1 expiration is equal to breathing. एकदा हवा आत घेणं आणि लगेचच हवा बाहेर सोडणं हे एकदा घडल्यानंतर एक ब्रीदिंग प्रोसेस कंप्लीट होते. या पद्धतीचं इथं सांगावं लागेल 1 inspire plus 1 expire is equal to 1 breathing. Here this breathing process takes place with the help of these 2 process, inspiration and expiration. We also here focus separately these two processes.
पुन्हा एकदा या दोन प्रोसेस वरती आपण स्वतंत्रपणे चर्चा करूया. फर्स्ट अबाउट इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन याच्यामध्ये नेमकं काय घडतं ते व्यवस्थित आपण समजून घेऊया. When we take atmospheric air in our lungs like this, या पद्धतीनं छातीची प्रक्रिया होते, थोरॅसिक कॅव्हिटीची प्रक्रिया होते. मग हे जे घडतं ते बेसिकली आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण नेमकं काय घडतं ते तुम्हाला इंग्लिश मध्ये वाक्यरचना करून पुटअप करावं लागेल. हे जेव्हा किंवा इन्स्पिरेशन घडतं तेव्हा या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये काय घडतं? You know very well, here exact horizontal partition is present, which is made up of muscle, and this muscular horizontal partition is called as a diaphragm. It separates this thoracic cavity from abdominal cavity. छातीची आणि पोटाची पोकळी स्वतंत्र करणारा मध्ये आडवा पडदा म्हणजे कोण? डायफ्रॅम. इथं हा डायफ्राम फार महत्वाचा आहे. अँड हिअर दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. या ठिकाणी मी हा डायफ्राम दाखवलेला आहे, हा तो पडदा. अँड हिअर दीज आर द रिब्स. यू नो व्हेरी वेल वी हॅव 12 पेअर्स ऑफ रिब्स. 12 जोडे असतात. रिब्सला आपण मराठीमध्ये बरगडे असं म्हणतो. And here this is the sternum, middle bone. इथं बरोबर एक पट्टी सारखं बोन असतं पुढच्या बाजूला, याला आपण काय म्हणतोय? स्टर्नम. आणि हे जे मधले मसल असतील, दोन बरगड्यांच्या मध्ये जे काय मसल असतात, या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे इंटरकोस्टल मसल. म्हणजे या ज्या दाखवलेल्या आहेत त्या रिब्स, मधले मसल दाखवलेले आहेत ते इंटरकोस्टल मसल. यू नो व्हेरी वेल फर्स्ट 7 पेअर ऑफ रिब्स डायरेक्टली अटॅच टू द स्टर्नम. त्या डायरेक्ट स्टर्नमला अटॅच असतात. त्यांना आपण काय म्हणतो? स्केलेटन टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे ट्रू रिब्स. या ठिकाणी इथं नेक्स्ट 3 रिब्स कनेक्ट विथ द हेल्प ऑफ 7 रिब्स. ह्या नंतरच्या 3 बरगडे आहेत, त्या 3 जोड्या इनडायरेक्टली अटॅच विथ द हेल्प ऑफ 7 रिब्स. 7व्या बरगडीच्या मदतीने त्या अटॅच होतात. त्याला आपण काय म्हणतो? फॉल्स रिब्स. आणि शेवटच्या ज्या 2 असतात त्या मध्येच तुटल्यासारखे असतात, आधांतरी असतात, त्याला काय म्हणतो? फ्लोटिंग रिब्स. या पद्धतीने या 12 जोडे आहेत. इथं हे ब्रीदिंग प्रोसेस मध्ये हे सांगण्याची गरज नाही, पण तरी पाठीमागचं पूर्वज्ञान, बेसिक नॉलेज तुम्हाला पुन्हा रिमाइंड व्हावं आणि म्हणून मी इथं हे सांगितलं. थोडक्यात दिस इज द थोरॅसिक केज. हा छातीचा पिंजरा आहे. स्टर्नम, रिब्स, and in between ribs there is a muscle called as a intercostal muscle, and this is the diaphragm. Are you getting this about thoracic cage? आता आपण फोकस करूया इन्स्पिरेशन मध्ये प्रॉपर काय घडतं की जे तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये पुटअप करणं गरजेचं आहे. Here the muscles of diaphragm get contract. हे डायफ्रामचे मसल आकुंचन पावतील, कॉन्ट्रॅक्ट. मग या ठिकाणी डायफ्रामचे मसल कॉन्ट्रॅक्ट झालं की काय होईल? नॅचरली दिस डायफ्राम इज डोम शेप. थोडासा वरच्या बाजून असा कर्व असतो, डोम शेप असतो नैसर्गिक. बट व्हेन दिस डायफ्राम अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट, तो आकुंचन पावेल, then it becomes flat like this. तो असा सरळ होईल. इथं असा नैसर्गिक असलेला तो खाली
खाली येईल and becomes flat, सरळ होईल. Also at that time the intercostal muscles allow to contract, ते सुद्धा आकुंचन पावतील. Hence the ribs and sternum, these push upward and outward direction. ह्या ज्या काही बलगडे असतील आणि हे स्टर्नम असेल ते असं वरती उचललं जातं आणि बाहेर ढकललं जातं. पुश अपवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन. पहा मी काय म्हटलं, हे डायफ्रॅमचे मसल कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणून हा डोम शेपडा असणारा डायफ्रॅम सरळ झाला, इथं सरळ आला. आणि इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय झालं, रिब्स अँड स्टर्नम पुश अपवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन. हेन्स increase the size of thoracic cavity and decrease the pressure on lungs. याच्या आतल्या बाजूला फुफ्फुस आहेत, त्या फुफ्फुसावरचं प्रेशर कमी होईल आणि छातीच्या पिंजऱ्याची जागा वाढेल. Hence atmospheric air we inspire, आणि म्हणून बाहेरची हवा आपण फुफ्फुसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेतो. आता हीच प्रोसेस मी स्वतः करून दाखवतो. बारकाईनं निरीक्षण करा कशा पद्धतीनं छातीमध्ये बदल होतोय. पहा, या पद्धतीनं बॉडी होते. म्हणजे छातीचा पिंजरा वरती उचलला जातो, पुढे ढकलला जातो. ही प्रक्रिया का होते? इट इज बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम मसल अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरकोस्टल मसल. ह्यामुळे काय होतंय, इन्क्रीज द साइज ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. छातीच्या पिंजऱ्याची व्हॉल्यूम मोठा होतोय. डिक्रीज द प्रेशर ऑन लंग्स, फुफ्फुसावरचं प्रेशर कमी होतंय. हेन्स वी इन्स्पायर atmospheric air in large amount. That process is called as a inspiration. The next expiration. एक्सपिरेशन नेमकं याच्या अपोजिट घडेल. अपोजिट म्हणजे काय घडेल? आता मी सांगितलेलं होतं हे डायफ्रामचे मसल कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, इंटरकोस्टल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. त्याच्या विरोधात सांगायचं, हिअर रिलॅक्सेशन ऑफ डायफ्राम मसल. ह्या डायफ्रामचे मसल कसे होतील? रिलॅक्स होतील. आणि रिलॅक्स होतील म्हणजे काय होणार आहे? इट अगेन बिकम्स डोम शेप्ड. पूर्वीचा त्याचा जसा आकार होता डोम शेप्ड असा पुन्हा वरती तो जाईल. या पद्धतीनं तो वरच्या दिशेनं पूर्वी जसा होता तसा बिकम्स डोम शेप. Also here intercostal muscles which are present in between ribs, this becomes relaxed. ते सुद्धा रिलॅक्स होतील. मग इंटरकोस्टल मसल रिलॅक्स झाले, डायफ्राम रिलॅक्स झाला की आपोआप काय होईल? डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. का? हिअर रिब्स अँड स्टर्नम पुल इनवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन. ही जी काय थोरॅसिक केज आहे ती खाली ओढली जाईल आणि आत ओढली जाईल. हेन्स डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक केज ऑर कॅव्हिटी. इनक्रीज द प्रेशर ऑन लंग्स. फुफ्फुसावरती दाब पडेल आणि फुफ्फुसावरती दाब पडल्यानंतर फुफ्फुसातली हवा फुफ्फुसात थांबेल का? नाही. जसं की फुग्यामध्ये हवा भरली आणि फुगा जर असा आपण दाबला तर जिथून छिद्र असेल तिथून हवा बाहेर जाईल. सेम लाईक दिस. फुफ्फुसावरती प्रेशर येईल, फुफ्फुसातली हवा फुफ्फुसात थांबणार नाही. देन इट एक्सपेल आउट विथ द हेल्प ऑफ हिअर एक्सटर्नल लेयर्स ऑर नोड्स. नाकावाटे ती हवा आपण बाहेर टाकतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए एक्सपिरेशन. म्हणजे कसं होईल? मगाशी आपण इन्स्पायर केलं होतं, थोरॅसिक केज बाहेर आली, अपवर्ड आली. आता उलट होईल, खाली येईल आणि आत जाईल.
छातीची पोकळी कमी होईल, फुफ्फुसावरचं प्रेशर वाढेल आणि म्हणून नाकावाटे पूर्ण हवा बाहेर जाईल. दॅट इज कॉल्ड एज ए एक्सपिरेशन. 1 inspire plus 1 expire is equal to 1 breathing. This is the first step of respiration. Then we focus second step, external respiration. This is the rough diagrammatic representation of external respiration. Here this bulb-like, balloon-like structure is called as a alveolus. काल आपण रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पाहिलं होतं ट्रकीच्या 2 ट्यूब म्हणजे कोण? ब्रॉन्काय. आणि ब्रॉन्कायचं डिवाइड अँड रिडिवाइड इनटू नंबर ऑफ ट्यूब्युल्स. प्रायमरी ब्रॉन्क्युल्स, सेकंडरी ब्रॉन्क्युल्स, टर्शरी ब्रॉन्क्युल्स आणि सर्वात शेवटी आपण द्राक्षाच्या गडासारखं असं काय काढलेलं होतं? अल्व्हिओलर सॅक. हे अल्व्हिओलर सॅक मधला एक अल्व्हिओलस इथं हा मी बलून सारखा काढलेला आहे, हा सिंगल अल्व्हिओलस. या अल्व्हिओलर सॅक भोवती कोण असते? ब्लड कॅपिलरीज असतात, रक्तवाहिनी असतात. एक्झाम्पल पल्मोनरी आर्टरी अँड पल्मोनरी व्हेन. हिअर दिस इज पल्मोनरी आर्टरी आणि इकडून अशी बाहेर गेलेली कोणती दाखवली? पल्मोनरी व्हेन. म्हणजे हा मधला पोर्शन म्हणजे सिंगल अल्व्हिओलस आणि त्याच्या भोवती मी ही ब्लड व्हेसल जी दाखवलेली आहे, रक्तवाहिनी, ती कोणती आहे? पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन. हे नीट नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये बाणाची दिशा पहा. ऑक्सिजन, ऑक्सिजन इन. जेव्हा नाकावाटे हवा आत घेतो तेव्हा फुफ्फुसामध्ये जाईल, त्याच्यामध्ये लार्ज अमाउंट ऑफ ऑक्सिजन असेल आणि तो ऑक्सिजन आता कोणामध्ये मिक्स होणार आहे? ब्लड मध्ये मिक्स होणार आहे. लक्षात येत आहे? आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड अल्व्हिओलस मध्ये येणार आहे. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस in between blood and alveolus. In between blood and alveolus is called as a here external respiration. मग हे नेमकं कसं घडतं तेच प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे. नदीचं पाणी सुद्धा नेहमी चढावरून उताराच्या दिशेनं वाहत असतं. तशाच पद्धतीनं एनी टाइप ऑफ गॅस, कोणताही गॅस असेल, तो कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेकडे वाहतो? हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट. जिकडे जास्त प्रेशर आहे तिथून कमी प्रेशरच्या दिशेने नेहमी वाहत असतो. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. हिअर the inner lining of alveolus is lined by single layer of cell is called as a simple squamous epithelium. या ज्या पेशी आहेत या पेशींचं नाव काय? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. इट also consists microscopic very tiny pore. अत्यंत सूक्ष्म छिद्र असतात. इथं याला छोटी छोटी छिद्र असते. Also this is blood capillaries. ही रक्तवाहिनी आहे. The wall of blood vessel also lined by single layer of squamous epithelial cell. रक्तवाहिनीला सुद्धा आतल्या बाजूनं सिंगल लेयर असतो स्क्वॅमस इपिथेलियल सेलचा. It also consists very tiny microscopic pores. याला सुद्धा सूक्ष्म अशी छिद्र असतात. Hence this is actually permeable surface for area.
म्हणजे गॅसियस एक्सचेंज होण्यास मदत होईल. रक्तवाहिनीला छोटी छिद्र असतील, अल्व्हिओलसला छोटी छोटी छिद्र आहेत आणि दोन्ही एकमेकाला लागून आहेत. साहजिकच काय होईल, एक्सचेंज ऑफ गॅसियस टेक्स प्लेस. ब्लड मध्ये इथं महत्वाचं ऑल सेल ऑर्गेनेली असतीलच, पण इथं महत्वाचं कोण आहे, आरबीसी, रेड ब्लड कॉर्प्युस्कल, तांबड्या पेशी. या इथं फार महत्वाच्या आहेत. कारण तांबड्या पेशी काय घेऊन येतात आपल्या बरोबर, कार्बन डायऑक्साइड. आपल्या बरोबर काय घेऊन येतात, कार्बन डायऑक्साइड. म्हणजे या ठिकाणी या ज्या आरबीसीज मी दाखवलेल्या आहेत त्या आरबीसीज मध्ये इथं कोण आहे, कार्बन डायऑक्साइड, की जो शरीरामध्ये तयार झालाय. नको असणारा, शरीराला नको असणारा कोण असतो, कार्बन डायऑक्साइड असतो. आणि तो इथं हिमोग्लोबिन कॅरी करतो. हिमोग्लोबिन इज ऍक्च्युअली रिस्पिरेटरी पिगमेंट. ह्या आरबीसीज म्हणजे तांबड्या पेशीमध्ये कोण असतो, रिस्पिरेटरी पिगमेंट, हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनला कार्बन डायऑक्साइड अटॅच असतो आणि म्हणून या आरबीसीच्या बरोबर कोण असेल, कार्बन डायऑक्साइड. द प्रेशर ऑफ दिस कार्बन डायऑक्साइड which is present in your pulmonary vein is 45 mmHg. इथं कार्बन डायऑक्साइडचं कॉन्सन्ट्रेटेड किती आहे, हिअर 45 mmHg हायग्रोमिलीमीटर. एवढा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रमाण आहे, प्रेशर आहे. and here the alveolar pressure of carbon dioxide is about only 40 mmHg. इथं याचं फक्त 40च प्रेशर असेल. इथल्या कार्बन डायऑक्साइडचं प्रेशर असेल 45, इथल्याचं प्रमाण असेल 40. साहजिकच कार्बन डायऑक्साइड कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेकडे वाहील, हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट. इथं 45 आणि इथं 40 आहे, म्हणजे 45 पासून 40च्या दिशेने कार्बन डायऑक्साइड वाहील, फ्लो होईल. आणि म्हणून असा अल्व्हिओलस पासून कुठे येईल, अल्व्हिओलर सॅक मध्ये. अल्व्हिओलर सॅक पासून कुठे जाईल, टर्शरी, टर्शरी पासून सेकंडरी, सेकंडरी पासून प्रायमरी, प्रायमरी पासून ब्रोंकस, ब्रोंकस पासून ट्रकी, ट्रकी पासून फॅरिंक्स, देन नेसल चेंबर अँड देन एक्सप्लोड दिस कार्बन डायऑक्साइड. या पद्धतीने तो कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतो. आणि इथं कसं होईल, हिअर द ऑक्सिजन प्रेशर ऑफ अल्व्हिओलस इज 104. इथं ऑक्सिजनचा प्रेशर 104 आहे आणि इथं ऑक्सिजनचा प्रेशर ओनली 40 mmHg. इथं फक्त 40 आहे. साहजिकच 104 पासून 40 हाय प्रेशर ग्रेडियंट टू लो प्रेशर ग्रेडियंट, म्हणजे ऑक्सिजनची दिशा इकडून अशी वाहील आणि ब्लड मध्ये मिक्स होईल. ब्लड मध्ये मिक्स झाल्यानंतर आरबीसी शी संयोग पावेल, कारण आरबीसीच्या आत कोण आहे, हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनशी संयोग पावेल. थोडक्यात इथला ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स होईल आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साइड इथं अल्व्हिओलस मध्ये येईल. एक्सचेंज ऑफ गॅसियस टेक्स प्लेस इन बिटवीन ब्लड अँड अल्व्हिओलस. दॅट प्रॉपर कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए एक्सटर्नल रिस्पिरेशन. आर यू गेटिंग दिस? हे इथं तुम्हाला प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे, मांडणी करणं गरजेचं आहे. These are the first 2 steps of mechanism of respiration. Then next lecture, पुढच्या लेक्चरला आपण या राहिलेले 2 कन्सेप्ट पाहूया, इंटरनल रिस्पिरेशन आणि सेल्युलर रिस्पिरेशन. I hope you understand about these first 2 steps of mechanism of respiration. Is it clear?